वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासनायोग 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचं सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आम्ही बघतो आहे। काल आम्ही जसं बघितलं की ह्या जीवानी 108 कर्म प्रकृतींच्या द्वारा पूर्ण कर्म प्रकृतींचा संन्यास घेतलेला आहे। त्यांची कोणत्याही कर्माचं सुखरूप असेल किंवा दुःखरूप असेल कोणताही फल भोगण्याची ह्याची अभिलाषा जीवनात नाही। कर्मभोग करत असताना म्हणजे कर्माचा उदय असताना इष्ट अनिष्ट बुद्धी न करता त्रयस्थतेने कर्माचा भोग तो जीवनात घेतो आहे। आणि हे आम्ही करू शकतो का, हाही आमच्या जीवनात प्रश्न आहे। आणि हे आम्ही प्रॅक्टिकल पण करून पाहू शकतो की कर्माचा उदय येतोय, आम्हाला अनुकूल प्रतिकूल सामग्री प्राप्त होते पण आहे आणि त्यामध्ये आम्ही इष्ट अनिष्टपणा मनामध्ये न धारण करता वचनानी तर चांगलं आहे वाईट आहे हे नाहीच आहे, पण मनामध्ये देखील तो विकल्प न येऊ देता आम्ही जीवन जगता येऊ शकतं का, प्रतिक्रिया त्याच्यावरची आम्ही टाळू शकतो का, हाही आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल मध्ये उतरविण्यासारखा प्रयोग आहे। या सर्वांना आम्ही काल बघितलेला आहे आणि आज प्रकरण आम्ही कालचा प्रश्न जो आहे, मीनाताई आहेत ना? हॅलो मीनाताई जॉईन झाल्या? आहे 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 हा आहे हा ठीक आहे। मग कालचा प्रश्न आपण घेऊ की काल प्रश्न आपला हा सुरू होता की तीर्थंकर प्रकृतीची सत्तावाला निरंतर बंधी तीर्थंकर प्रकृती आहे, तो नरकात जातो तर तिथेही त्याला निरंतर बंध होतो आहे का, आणि कुठपर्यंत हा बंध होतो तर कुठपर्यंत तर आपण त्याची परिसीमा बघितली। 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तो निरंतर तीर्थंकर प्रकृतीचा बंध करतो आहे। आता तीर्थंकर प्रकृती सोबत एक नियम हा आहे की तीर्थंकर प्रकृतीवाला जीव सम्यक्त्व सहित पाहिजे, तेव्हाच त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध संभवनीय आहे। सत्ता त्याला मिथ्यात्वाची अपवादात्मक रीतीने असू शकते, तिथे त्याला तीर्थंकर प्रकृतीची सत्ता असणारा जीव दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानात जाऊ शकत नाही, पण पहिल्या गुणस्थानामध्ये मात्र तीर्थंकर प्रकृतीची सत्ता असणारा जीव जाऊ शकतो काही अंतर्मुहूर्तापर्यंत। आता क्षणिकाचं जर समजा आम्ही उदाहरण घेतलं की क्षणिक राजा होता, त्याला सर्वप्रथम नरकायूचा बंध पडलेला आहे आणि त्यानंतर त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झाली आणि महावीर स्वामींच्या पादमुलाजवळ त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध देखील प्रारंभ झाला। ज्या वेळेला तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ झाला तेव्हापासून तो निरंतर तीर्थंकर प्रकृती आताही नरकात असतानाही ते बांधत आहे, कारण क्षायिक सम्यक्त्व आहे। क्षायिक सम्यक्त्व असल्यामुळे सम्यक्त्व सुटण्याचा प्रश्नच नाही। पण आणखी एक नियम बारीक हा आहे की क्षायिक सम्यक दृष्टी जीव पहिल्या नरकाच्या पुढे जात नाही। म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या नरकात जर समजा एखाद्या व्यक्तीला तीर्थंकर प्रकृतीचा बंध असेल, जसं श्रीकृष्ण आहे, रावण आहे, तर हे तिसऱ्या नरकात आहे आणि तिसऱ्या नरकात जाताना हे तीर्थंकर प्रकृती घेऊन जातात का। पहिल्यांदा श्रेणिकाचा प्रश्न पाहू की श्रेणिक राजा जे आहे ते तीर्थंकर प्रकृतीचा बंध आताही नरकामध्ये निरंतर करत आहे। बंध करायला काहीही अडचण नाही, कारण बंद करण्यासाठी कंडिशन ही पाहिजे
की ते सम्यक दृष्टी पाहिजे आणि तिथे त्यांचं सम्यक्त्व आहे, त्यामुळे त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो आहे. हा बंध आता त्यांना कुठपर्यंत होत राहील? तर जसे सैनिक राजा आयु संपली 84 हजार वर्षाचं त्यांचं आयुष्य संपेल आणि आयुष्य संपला, नरक आयु संपली आणि विग्रह गती सुरू होणार. विग्रह गतीमध्ये देखील त्यांना सम्यक्त्व कायम आहे, त्यामुळे तिथे पण त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतच असणार आहे. गर्भामध्ये सुद्धा तीर्थंकर प्रकृतीचा बंध होणारच आहे. म्हणजे जोपर्यंत मुनिपद धारण करत नाही, श्रेणी आरोहण करत नाही, श्रेणी आरोहण करून 8व्या गुणस्थानामध्ये तो जीव येत नाही 6व्या भागापर्यंत, तोपर्यंत तीर्थंकर प्रकृती त्यांच्या जीवनामध्ये अनवरत रूपाने बांधल्या जाणारच आहे. इथे अपवाद नाही. हा झाला एक सामान्य नियम. आता जेव्हा श्रीकृष्णाचं किंवा रावणाचं आम्ही उदाहरण बघतो, तर श्रीकृष्ण किंवा रावण यांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असताना तीर्थंकर प्रकृती त्यांना बांधल्या गेली. त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्वासोबत इथे मनुष्य पर्यायी तीर्थंकर प्रकृतीचा त्यांना बंध प्रारंभ झाला. आता नरकायूचा बंध आधी होऊन चुकलेला आहे, त्यामुळे नरकायू त्यांना भोगावी लागणार आहे. परंतु त्यांना आयुष्य नरकाचं जे मिळालं ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या नरकाचं मिळालं. त्यामुळे ते तिसऱ्या नरकामध्ये श्रीकृष्ण रावण हे आहे. आता झाली परिस्थिती कशी? जोपर्यंत मनुष्य पर्याय आहे तोपर्यंत ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्यांचं कायम आहे, अबाधित आहे. तोपर्यंत इथे त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतच राहणार आहे किंवा झालाच आहे. भूतकाळ आहे म्हणून झालाच आहे. आता जसं नरक मध्ये जाणार आहे, विग्रहगती सुरू झाली. विग्रहगतीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या नरकात कोणताही जीव सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं सम्यक्त्व इथे संपलं. सम्यक्त्व संपल्याबरोबर तीर्थंकर प्रकृतीचा बंध रुकला. तीर्थंकर प्रकृतीचा बंध विग्रहगतीत राहत नाही. नरक आयु सुरू झाल्यावर अंतर्मुहूर्त काल पर्यंत त्यांना या प्रकृतीचा, तीर्थंकर प्रकृतीचा बंध होत नाही. त्यानंतर ते परत विशुद्धता प्राप्त करतात आणि त्या ठिकाणी त्यांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची नरकामध्ये प्राप्ती करून घेतात. आणि नरकामध्ये प्राप्ती करून घेतल्याने परत त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. आणि हा बंध कुठपर्यंत आता राहणार आहे? तर तो नरकात जाऊ शकत नाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या नरकात सम्यक्त्व घेऊन, परंतु सम्यक्त्व घेऊन तो 6 नरक पर्यंत बाहेर पडू शकतो. सम्यक्त्व घेऊन दुसऱ्या नरकातूनही बाहेर येऊ शकतो. म्हणजे विग्रहगतीत त्याला सम्यक्त्व राहणारच आहे, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व. आणि त्याही ठिकाणी तीर्थंकर प्रकृतीचा बंध राहणारच आहे. शिवाय मातेच्या गर्भात 8 वर्ष म्हणजे जन्म होईपर्यंत त्यांना परत सम्यक्त्व राहणार आहे. आता ह्या जीवांचं सम्यक्त्व हे क्षायिक सम्यक्त्वामध्ये परिवर्तित व्हावं लागतं. तीर्थंकर म्हणून त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे. तिथे दुसरे कोणतेही श्रुत केवली किंवा केवली नाही. अशा वेळेला जेव्हा ते मुनी दीक्षा धारण करतील, तो जीव, रावणाचा जीव किंवा श्रीकृष्णाचा जीव ज्या वेळेला मुनी दीक्षा धारण करतील, त्यावेळेला स्वतःच्याच पादमुलाजवळ त्यांचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व क्षायिक सम्यक्त्वामध्ये परिवर्तित होतं. आणि त्यानंतर 8व्या वर्षी तर अनुव्रत पाळतातच पाळतात. जसं श्रेणी आरोहण केली की परत 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृती बांधल्या जाणारच आहे. म्हणजे या ठिकाणी नियम हा लावला आम्ही की नरकात जाताना सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही. जाताना
काही काळ म्हणजे अंतर्मुहूर्तपर्यंत त्यांचं सम्यक्त्व सुटतं, विग्रहगतीचा काळ, आणि पुढे अंतर्मुहूर्त एवढा काळ त्यांना सम्यक्त्व राहत नाही. तेव्हा त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध तिथे तेवढाच वेळ होत नाही. परत त्यांना ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त करतात आणि त्यांना परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होतो. निघताना मात्र ते अशा प्रकारे सम्यक्त्व घेऊन निघू शकतात. आणि म्हणून सम्यक्त्व सहित आणि इकडे तीर्थंकर प्रकृतीचा प्रारंभ दोनही त्यांच्या जीवनामध्ये सुरू असतात. अशा रीतीने यांचं जीवन आहे. आणि परत तिसरा नियम हा तीर्थंकर प्रकृतीच्या बाबतीत, या तीर्थंकर प्रकृतीच्या बाबतीत दोनच वेळेला अपवाद असू शकतात. एक हा अपवाद सांगितला, आणि दुसरा, एखादा जीव त्यांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ केलेला आहे आणि त्यानंतर जर तो श्रेणी आरोहण करत असेल तर मात्र उपशम श्रेणी आरोहण केली अशा जीवानी. उपशम श्रेणी आरोहण केल्यानंतर 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तीर्थंकर प्रकृती अव्याहतपणे तो बांधत आहे. परंतु तो नंतर मात्र तीर्थंकर प्रकृतीची बंध विच्छुत्ती त्याला झालेली आहे, त्यामुळे त्याचा बंध तो करणार नाही. हा जीव 11व्या गुणस्थानामध्ये गेला आणि 11व्या गुणस्थानामधून परत खाली आला, तोपर्यंत बंध रुकला. 8व्याच्या 6व्या भागानंतर बंद झाला नाही, तिथे रुकला. 11व्या मधून परत तो खाली आला. जसा 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत खाली आला, तीर्थंकर प्रकृतीचा परत बंध त्याला सुरू झालेला आहे. म्हणजे तीर्थंकर प्रकृती बांधत असताना हे दोनच अपवाद आहे, अन्यथा तीर्थंकर प्रकृती ही निरंतर बंधी प्रकृती म्हणून असणार आहे. अशा तऱ्हेने तीर्थंकर प्रकृतीच्या ह्या आम्ही काही विशेषता पाहिल्या. बारीक गेलो, थोडस खोलात गेलो, आणि खोलात गेलं म्हणून आणखी एक प्रश्न, की काही जीव असे असतात विदेह क्षेत्रामधले की त्यांना त्याच भवात तीर्थंकर प्रकृतीचा बंध पण पडतो आणि त्याच भवात ते तीर्थंकर बनून मोक्षाला पण जाऊ शकतात. असे जीव तीर्थंकर प्रकृतीचा कमीत कमी किती जघन्य बंध करू शकेल, तर जघन्य बंध तो त्याच्या अंतर्मुहूर्त फक्त तो करेल. म्हणजे 7व्या गुणस्थानात त्यांनी मुनिपद धारण केलेला आहे, सातिशय अप्रमत्त बनला आणि त्याला तीर्थंकर प्रकृती त्यांनी बांधायला सुरुवात केली. अंतर्मुहूर्तापर्यंत तो तीर्थंकर प्रकृती बांधेल. 8व्या गुणस्थानात आला, शपक्षेणी आरोहण करणारा जीव आहे. 8व्या गुणस्थानात आल्या तीर्थंकर प्रकृतीची बंध विच्छुत्ती झाली आणि 12व्या गुणस्थानात गेला आणि 13व्या गुणस्थानात ते तीर्थंकर म्हणून 2 कल्याणिकधारी असे जीव झाले. थोडं बारीक होत असेल, ऐकलेलं प्रकरण नसेल, तरीही थोडस हे लक्षात घ्या की अंतर्मुहूर्त बंद झाला, पण त्या अंतर्मुहूर्त स्थितीबंधाचं फळ देखील त्यांच्या जीवनात त्यांना तीर्थंकर पदाची प्राप्ती झालेली आहे आणि त्यांचंही समवशरण झालेलं आहे. त्यांचंही आयुष्याचा अंतर्मुहूर्त काळ शेष राहीपर्यंत ते देखील समवशरणामध्ये दिव्य ध्वनीच्या द्वारा उपदेश देत असतात. कमीत कमी जघन्य स्थितीबंध हा तीर्थंकर प्रकृतीचा एवढा सांगितलेला आहे. आणि उत्कृष्ट स्थितीबंध एखाद्याच्या जीवनामध्ये किती होऊ शकतो, तर तो होऊ शकतो 2 कोटी पूर्व प्लस 33 सागर आणि याच्यातून मायनस करायचे 16 वर्ष आणि 2 अंतर्मुहूर्त, एवढं वजा करून एवढा काळपर्यंत तो उत्कृष्ट स्थितीबंध जीवनात तीर्थंकर प्रकृतीचा करू शकतो. उदाहरण पाहायचं असेल तर एखादा जीव आहे, चतुर्थ काळात जन्मलेला आणि 8व्या वर्षी त्यांनी मुनी दीक्षा धारण केली किंवा सम्यक्त्वाची प्राप्ती केली. सम्यक्त्वाची प्राप्ती केल्यानंतर तीर्थंकर प्रकृतीचा तो प्रारंभक प्रस्थापक असू शकतो. तिथे त्यांनी तीर्थंकर प्रकृतीचा बंध सुरू केला
पूर्ण आयुष्यभर त्याला तीर्थंकर प्रकृती तो बांधत राहिला. परंतु मरताना काही काळ आधी किंवा मुनी दीक्षा धारण करून उत्कृष्ट पूर्वक समाधी मरण होऊन सर्वार्थ सिद्धीमध्ये 33 सागरोपम आयुष्य असलेले देव बनले. देव बनल्यानंतर सर्वार्थ सिद्धीचे देव एक भवावतारी आहे आणि तीर्थंकर म्हणून त्यांचा जन्म होणार आहे. जन्म होताना परत 1 कोटी पूर्वाचं आयुष्य घेऊन ते जन्माला आलेले आहे आणि त्याप्रमाणे ही तीर्थंकर प्रकृती ते बांधतच आहे. आणि बांधत असताना शेवटी मुनी दीक्षा घेतली 8 वर्ष कमी असताना. तोपर्यंत मुनी दीक्षा घेतली नाही, कारण श्रेणी आरोहण केली नाही तोपर्यंत. ती श्रेणी आरोहण केली. श्रेणी आरोहण केल्यामुळे तो काळ तेवढा उत्कृष्ट आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि 8 वर्ष मिनिमम तीर्थंकरांचं समवशरण कोणत्याही भरतेच भरते. 8 वर्षापेक्षा कोणाचा काळ कमी आहे असे कोणतेही तीर्थंकर असत नाही. ते विदेह क्षेत्रातले तीर्थंकर असेल तर कमीत कमी 8 वर्ष तरी त्यांचं समवशरण नियमपूर्वक असलंच पाहिजे, हा त्या ठिकाणी नियम आहे. तर असे हे तीर्थंकर प्रकृती, प्रत्येक कर्म प्रकृतींची अशीच वैशिष्ट्यपूर्ण कहाणी आहे. आपण तीर्थंकर प्रकृती जास्त लक्ष देऊन पाहिली, ऐकली या ठिकाणी, कारण ही अत्यंत शुभ प्रकृती म्हटल्या जाते. यशक कीर्ती बाबत देखील हेच म्हटलं जातं. आणि यशक कीर्तीबाबत आणखी एक वैशिष्ट्य आहे की नामकर्माची हीच एक प्रकृती 10व्या गुणस्थानात तो बांधतो. कारण तीर्थंकर प्रकृतीची बंध विच्छुत्ती पण 8व्या गुणस्थानातच होऊन जाते आणि सगळ्यांची होत होत फक्त यशक कीर्तीची मात्र बंध विच्छुत्ती 10व्यात होते. आणि म्हणून सगळंच्या सगळं त्याच्या वाटेला आलेलं कर्म, म्हणजे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते आलेलं कर्म पूर्णतः त्या यशक कीर्तीमध्ये नाम प्रकृतीचं जे आलेलं आहे ते संपूर्णतः त्या प्रकृतीमध्ये जातं. अशा तऱ्हेने ही कर्माची वैविध्यता आहे आणि हे समजून घेणं पण खूप आपल्याला कधी कधी आल्हाददायक वाटते, मन प्रसन्न होतं आणि आम्ही पण कर्म प्रकृतींच्या द्वारे आत्मस्वभावाची आणि विभावांची पण चर्चा त्या ठिकाणी करू शकतो. तर मला वाटते उत्तर क्लिअर झालं असावं. तरीही काही शंका असेल तर विचारू शकता. नाही, फक्त एवढंच की नरकामध्ये तीर्थंकर प्रकृती बांधल्या जाते ही शुभ परिणामांमध्ये. तर तिथे नरकामध्ये कशा प्रकारे शुभ परिणाम त्यांचे होत असतील असं हे होतं. हा, शुभ परिणाम तिथे व्हायसाठी काहीही नाही, पण अनंतानुबंधी जनित कर्म गेलेला आहे आणि जी भावना त्यांनी भावलेली आहे त्याचाच परिपाक तीर्थंकर प्रकृतीचा बंध तिथे होतच राहतो आणि अभिप्राय त्यांचा शुद्ध बनलेला आहे. मूळ तर अंतरंग पाहिलं तर अभिप्रायामध्ये काय आहे, हे जे मी आत्ता दुःख भोगतो आहे तर दुसऱ्याला त्रास देण्याचा भाव त्यांच्या जीवनात नाही. म्हणजे देत आहे त्रास, एकमेकांचं वैर तिथे निघत आहे, पण अभिप्रायामध्ये तो अभिप्राय बदललेला आहे. किंवा हे माझं शारीरिक दुःख आहे आणि मी अनंत सुखाचा स्वामी आहे. बाहर नारकी कृत दुःख भोगे अंतर समरस घटाघटी. समरस रूपी ही अंतरंगामध्ये अमृत घट आहे, याचच प्राशन त्यांच्या मनामध्ये जीवनात सुरू आहे. हाच भाव त्यांच्या स्थायी भाव रूपाने आहे. खूप नवीन गोष्टी समजल्या आणि शेवटी ज्ञानाचा आनंद तो आहेच. सगळ्यात मेन फक्त मुख्य तुम्ही ज्ञान उत्कृष्ट आहे. सांगितलं. उत्कृष्ट म्हणजे त्याचा काळ तर 2 कोटी पूर्व 33 सागर तरी वर्ष बांधला आणि त्यांनी तेवढा काळ, तरी तीर्थंकर प्रकृती 13व्या गुणस्थानात त्याचा उदय सुरू होतो. त्यामुळे त्यांचं जेवढं आयुष्य आहे तेवढ्या याच्यात तो स्थितीबंध संपून जातो. बांधलं किती हे महत्वाचं नाही, उदय नाही किती नाही म्हणजे राहू राहणार आहे. शकते. हे जे उत्कृष्ट बंध सांगितला तुम्ही, हो, त्याच्यात उत्कृष्ट बंध काहीतरी एवढा कमी काळ सांगितलं. होऊ शकतो, एवढा काळ त्याला होऊ शकतो. म्हणजे इतके दिवस पर्यंत त्याला तो बंध संभवनीय आहे. पण 2 भोगेल कोटी किती? पूर्व 33 सागर ना. 2 कोटी पूर्व 33 सागर मायनस करायचे 16 वर्ष 16 वर्ष. 2 मुहूर्त.
इकडले 16 8 वर्ष वर्ष आणि आणि नंतर तिकडे 8 वर्षाचं समवसरण भरतेच. हो नाही ते 16 म्हणून वर्ष तो हा इकडल्या 8व्या वर्षी त्याला बंध सुरू झालेला हो आहे म्हणून, हो हो आणि हा तिकडले 8 वर्ष समवसरणात हा जातात कमी म्हणून, आहे तिथे म्हणून. बंद होत नाही हं, म्हणून हा हे कमी करायचे. अच्छा ठीक आहे. हा, तर आपण आता आपला कलश बघू. कलश नंबर आहे 231 नंबरचा. निशेष कर्म फल नात्ममैवं सर्व क्रियांतर विहार निवृत्त वृत्ते चैतन्य लक्ष्म भजतो भृशमात्मतत्त्वं कालावलीयमचलं मचलस्य वहन्त्यनन्तः. संपूर्ण कर्माच्या फलाचा त्याग करून ज्ञान चेतनेचे अनुभव करणारा ज्ञानी म्हणतो आहे की, तो म्हणतो आहे हे रूपकात्मक लावायचं, वास्तविक तो अनुभवतो आहे की पूर्वोक्त प्रकाराने संपूर्ण कर्माच्या फलाच्या त्यागामुळे ज्याची वृत्ती अन्य सर्व क्रियांमध्ये प्रवृत्ती करण्यापासून निवृत्त झालेली आहे, अशा तऱ्हेने संपूर्ण कर्मफलाचा संन्यास घेतला, त्याचा त्याग त्यांनी जीवनात घेतला, त्यामुळे त्याच्या वृत्ती ह्या संयमित झालेल्या आहे, आत्मतत्वामध्ये तो लवलीन झालेला आहे आणि सर्व ज्या बाह्य क्रिया त्याच्या जीवनात पूर्वी अज्ञान अवस्थेत महत्वाच्या वाटत होत्या त्यापासून त्याची निवृत्ती झालेली आहे. आणि असा जो निश्चल आहे, अशा माझी ही प्रवाहरूप कालाची अनंत आवली चैतन्यात्मक आत्म्याच्या सातिशय अनुभवाने व्यतीत हो. आणि म्हणून तो विचार करतोय की कालाची अनंत आवली, याचा अर्थ माझ्या समयामध्ये प्रत्येक क्षण आणि क्षण हा चैतन्य प्रवाहाने रसरसलेला असू दे, दुसरी कुठलीही मला अभिलाषा जीवनात नाही, येणारी प्रत्येक पर्याय ही चैतन्य रसानी सजलेली असू दे, ही भावना त्यांनी इथे व्यक्त केलेली आहे. आणि ही भावना सम्यक दृष्टीच्या जीवनात निरंतर असू शकते, अभिप्रायात असू शकते की जरी तो बाहेर काहीही क्रिया करत असेल, शुभ करत असेल, अशुभ क्रिया करत असेल, घरदारामध्ये व्यस्त असेल, तरी त्याच्या अभिप्रायामध्ये निरंतर ही लगन आहे की कधी यापासून मी माझ्या आत्मतत्वाकडे झुकतो आणि एकदा हा आत्मतत्वाचा अवलंबन अनुभव आल्यानंतर या इंद्रियजन्य सुखामधली गोडी जी आहे ती त्याच्या जीवनात सहज कमी होते. अशी भावना करणारा ज्ञानी जणू तो साक्षात केवलीच झालेला आहे. आणि जरी त्याचं चौथं गुणस्थान असेल, 5वं गुणस्थान असेल, त्या त्या गुणस्थानाच्या भूमिकेनुसार त्याचा कालावधी कमी अधिक होत राहील, पण भावना मात्र सतत एकसारखी राहणार आहे. म्हणून केवलीच झालेला आहे, अशा प्रकारे तो आता तृप्त झालेला आहे आणि असेच अनंत काळपर्यंत राहावे अशी त्याची भावना आहे. आणि ते योग्यच आहे, कारण याच भावनेने आत्मा केवली होतो. केवल ज्ञान प्राप्त करण्याचा समीचीन उपाय हाच आहे. बाह्य व्यवहार चारित्र हे त्याचेच म्हणजे निश्चयाचे साधन रूप आहे. जोपर्यंत निश्चयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत व्यवहार साधन आम्हाला घ्यावं लागणार आहे, ते अपरिहार्य आहे. पण व्यवहार म्हणजे इतिश्री आहे असं न समजता आम्हाला व्यवहार क्रिया जी आहे, क्रियेनी त्या ठिकाणी आश्रव आणि बंध होणार आहे. आणि जी निवृत्ती प्रधानता आहे, जेवढा कषयांचा अभाव आहे, त्यांनी संवर निर्जरा असणार आहे, असा हा मार्ग या ठिकाणी सांगितला. तसेच निश्चयाशिवाय व्यवहार चारित्र शुभ कर्मास बांधते, ते मोक्षास कारणभूत नाही. वर्तमान काळात मी माझ्या चैतन्य भावाचे जे माझे विशुद्ध स्वरूप आहे त्याचाच मी अनुभव घेत आहे. हे तर चिंतन आम्ही सहज जीवनात करू शकतो की मी माझ्या सहज स्वभाव माझा जो आहे चैतन्य रूप, मला त्याचा सतत अनुभव घ्यायचा आहे. निदान
नाही अनुभव येत तोपर्यंत आम्ही हे शाब्दिक रटन किंवा आमच्या मनाचे संस्कार तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून मला त्याचा अनुभव घेत आहे. त्या चेतनेसोबत मी उदयगत कर्मफलापासून सुखदुःखादी परिणामांपासून स्वतःला भिन्न अनुभवतो आहे. मी या कर्मफलापासून देखील रहित आहे. या ज्ञान चेतनेपासून भिन्न मी रागादी क्रिया, त्यात माझी प्रवृत्ती नाही. आणि जी राग क्रियाच बंधाचं कारण आहे आणि मी मात्र केवळ विशुद्ध आत्मानुभवच करतो आहे. आणि माझा वर्तमान तर अशा रीतीने आता व्यतीत करतो आहे मी, पण भवभवांतरी म्हणजे भावी काळ किंवा येणाऱ्या अनंत आवली यासाठी घेतलं की प्रत्येक क्षण आणि क्षण माझा यामध्येच अविचलपणे विद्यमान राहो, अशी माझी निरंतर भावना या ठिकाणी असणार आहे. जे जीव उदयागत कर्माच्या फळात सुखदुःखादी रूप परिणाम करत नाही, रागद्वेष परिणाम करत नाही, संकल्प विकल्प करत नाही, आगामी कर्मबंध योग्य परिणाम करत नाही आणि आपल्या ज्ञानानंद स्वरूपातच आपला उपयोग रमवितो, स्व आत्मतत्वातच तो विहार करतो आणि त्याची ही स्थिती म्हणजेच प्रतिक्रमण आहे, प्रत्याख्यान आहे आणि आलोचना आहे. त्याला वेगळं काही करायची गरजच नाही. तो आत्मस्वभावात रममाण आहे की तीनही गोष्टी त्याच्या जीवनात साधल्या गेलेल्या आहे. आणि म्हणून ज्ञानीची भावना ही आहे की ही आत्मानुभूती सदा काळ राहावी. कारण ज्याला आत्म्याचा आनंद प्राप्त झाला तो आता दुसऱ्या कोणत्याही आनंदामध्ये आता तृप्त होत नाही, रमत नाही. कारण एक अत्युच्च आनंद त्याला जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळं सगळं भौतिक सुख त्याला निरस वाटत आहे. जब निज आत्म अनुभवावे और कछु न सुहावे. इंद्रियांचे विषय त्याला सुखकर वाटत नाही, भोगोपभोगाची साधनं त्याला सुखकर वाटत नाही आणि हा आत्मानुभव निरंतर निरंतर माझ्या जीवनात मला प्राप्त व्हावा ही त्याची अव्याहतपणे भावना असते. आणि तो या आत्मानुभवातच तृप्त भिजलेला असतो. विषयांचा आणि भोगांचा आनंद यापुढे अत्यंत कसपटाप्रमाणे मानतो. कारण तो आता परमतृप्तीची, अतींद्रिय आनंदाची, सुखाची, निर्भय सुखाची अशी ती अनुभूती आहे. आणि केवली सदृश अशी अनुपम अतींद्रिय आनंदाची ही अमृतकुपी त्याला प्राप्त झालेली आहे. आणि आता अन्य आकांक्षा त्याच्या जीवनात कोणत्याही तऱ्हेची उरलेली नाही. यानंतर हाच भाव परत दृढ करतात 232 नंबरचा कलश. पूर्वभाव कृतकर्म विषद्रुमाणाम भुंक्ते फलानि न खलु स्वत एव तृप्त आपादकाल रमणीय मुदरकरम्यम निष्कर्म शर्ममयमेति दशांतरम स. जो ज्ञानी आत्मा पूर्वकाळी अज्ञानामुळे केलेल्या कर्मरूपी विषवृक्षाची फळं स्वामी होऊन भोगत नाही. पूर्वी तर त्यांनी अज्ञान अवस्थेत कर्मबंध केलेलाच आहे आणि कदाचित तो कर्मबंध 70 कोडाकोडी सागर दर्शन मोहनीयाचा, 40 कोडाकोडी सागर अनंतानुबंधीचाही त्याच्या जीवनात असू शकतो. परंतु ज्या क्षणी त्याला सम्यक्ताची अनुभूती झाली, प्राप्ती झाली, त्या समयी किंवा त्याच्याही आधी प्रायोग्य लब्धीमध्येच त्याची कर्मस्थिती अंतःकोडाकोडी प्रमाण झाली. सगळी कर्मस्थिती घटली. म्हणजे जसं कर्मबंधनाचं सामर्थ्य आहे तसं आमचं आत्म्याचं सामर्थ्य देखील खूप मोठं आहे. आणि हे सामर्थ्य प्रायोग्य लब्धीपासून जीवनामध्ये दिसतं. सम्यक दृष्टी झाल्यानंतर त्याला
कोणत्याही कर्म प्रकृतीचा बंध अंतःकोडाकोडीपेक्षा जास्त होत नाही. आणि म्हणून जे आता कर्मफल तो भोगत आहे, या कर्मफलामध्ये ते कर्मफल जे वृक्ष लावलेले होते आम्ही, अत्यंत मोहक दिसणारे, पण होते विषवृक्ष. त्या विषवृक्षाची फळं कशी असणार आहे? त्याची फळं तर विषरूपच आहे. आणि म्हणून विषफळांना तो सांगतो आहे की ही फळं जरी लुभावणी वाटत असली तरी मला ती भोगायची नाही, म्हणून तो भोगत नाही आणि स्वतः अत्यंत तृप्त होतो अतींद्रिय आनंदामध्ये, ज्ञान आनंदामध्ये. अर्थात अन्य कशाची वासना ठेवत नाही. तो आत्मा वर्तमान काळी सुंदर, रमणीय, भावी काळामध्ये ज्याचं फळ अतिशय रमणीय आहे आणि कर्मांनी रहित सुखरूप अशा अन्य वेगळ्याच दशेला प्राप्त होतो. शब्द आलेला आहे दशांतरम. त्याची प्रवृत्ती बदलली, दशा बदलली आणि अशा तऱ्हेने हा जो अनुपम असा आनंदाचा ठेवा आहे, जे अव्याबाध सुख आहे, अतींद्रिय सुख आहे, अनंत सुख आहे, हे सुख किंवा आत्मस्थ सुख आहे, ह्या सुखाला तो भोगतो आहे. आणि अशी ही वेगळ्याच स्वाधीन कर्मरहित सुखमय दशेला प्राप्त होतो. या ज्ञान चेतनेच्या भावनेचे असे अनुपम फल आहे. या भावनेने आत्यंतिक समाधान प्राप्त होऊन कशाचीही तृष्णा शिल्लक राहत नाही. भावी काळामध्ये केवल ज्ञान प्राप्त करून कर्मरहित मोक्ष अवस्थेला तो प्राप्त होतो. आज आपण इथे थांबतो. उद्याला याच कलशावर आणखी थोडं वर्णन बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.